टेन्स म्हणजे काळ. टेन्सचे प्रकार किती आहेत? तर मुख्य प्रकार टेन्सचे 3 आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आता प्रथम प्रेझेंट टेन्स पाहू. प्रेझेंट टेन्सचे उपप्रकार किती? 4 आहेत. सिम्पल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. सिम्पल प्रेझेंट टेन्स रोज न चुकता घडणाऱ्या घटना ज्यामध्ये कधीही बदल होत नाही, नेहमी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच असतात. फॉर एक्झाम्पल 4 and 3 makes 7. आता 4 आणि 7 किती होतात? तर 4 आणि 3 किती होतात? तर 7 होतात. 2 2 4 होतात. म्हणजे याच्यामध्ये कधीही बदल होणार नाही. 4 म्हणून सिम्पल प्रेझेंट वाक्य आहे. याच्यामध्ये प्रेझेंट वाक्य आहे, याच्यामध्ये व्हर्ब V1 असते, त्याला ING किंवा ED प्रत्यय लागत नाही. कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर यस किंवा ES प्रत्यय लागतो. तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे प्रथम पुरुषी. मी स्वतः, हे आय झालं म्हणजे हे प्रथम पुरुषी. आय म्हणजे प्रथम पुरुषी. समोरचा यू म्हणजे द्वितीय पुरुषी. आणि तृतीय पुरुषी म्हणजे दोघेजण. ज्या तिसऱ्याबद्दल बोलतात तो तृतीय पुरुषी म्हणजे ही, शी, इट. हे तृतीय पुरुषी. हा असा जर करता असेल, ही, शी, इट असा करता असेल तर त्यातील व्हर्बला किंवा एस किंवा ES प्रत्यय लागतो.